मित्रांनो, सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत आणि आपण हॉस्टेलवरून चेकआउट केलेलं आहे। पाठीमागे 7-11 आहे, इथून जरा आपण नाश्त्यासाठी केक्स वगैरे घेऊयात। थोडंसं नाश्ता करून पुढं आपण मोटरबाईकने एअरपोर्टला जाऊयात। चला। तर मित्रांनो, हा केक आहे 13 फिलिपिनोजला एक केक आहे आणि हा पण 13 फिलिपिनोजला आहे। हे 2 केक घेऊन आपण जाऊयात। मित्रांनो, आपण मॅक्झिम ॲपवरनं बाईक राईड बुक केलेली आहे, पण साला अजून तो आलेला नाही आहे। 8 वाजून गेलेले आहेत, आपली 11ची फ्लाईट आहे। माझ्या मते एक 2.5 तास तरी आधी मला तिथं पोचायलाच पाहिजे, डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळं, जेणेकरून माझे आतले सगळे इमिग्रेशन आणि तिकीट वगैरे सगळं व्यवस्थित प्रक्रिया सगळी पूर्ण होईल। आता त्याची वाट बघायला लागली, पण तो अजून आलेला नाही आहे। तर थोडं टेन्शन आलेलं आहे, बघूयात कधी येतो तो काय। मित्रांनो, सकाळी 8 वाजता आपल्याला फुल ट्रॅफिक लागलेलं आहे। फिलिपिनीज लोक सकाळी लवकर भरपूर कामाला चाललेले आहेत। तर आता मला एअरपोर्टला जायलाच अर्धा तास दाखवावं लागलं आहे। बघूयात 9च्या तरी आपल्याला तिथं पोचायलाच पाहिजे 2 तास आधी। तर बघूयात, आपला ड्रायव्हर त्याच्या परीने तो जास्तीत जास्त लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करतो म्हणला आहे। चला। तर बरोबर मित्रांनो, आपल्याला यायला पाऊण तास लागलेला आहे। 8:15 वाजता आपल्याला राईड आलेली पिकअप करायला। 9 वाजलेले आहेत एअरपोर्टवर यायला मला। 2 तास आधी मी आलो आहे। आता बघूयात, आपलं चेक इन वगैरे सगळं करूयात। तर मित्रांनो, आपली फ्लाईट जी 11:10ची फ्लाईट होती ती अर्धा तास लेट झालेली आहे आणि 11:40ला आता फ्लाईट आलेली आहे। आता बसने आम्ही फ्लाईटपर्यंत जाणार आहोत। तर बसमध्ये बसलेलं, आता जाऊयात आपण फ्लाईट। तर मित्रांनो, हे तुम्ही समोर बघताय, हे एकदम बेसिकचं असं विमान आहे सनलाईट एअर कंपनीचं। तर ह्याच्यात बसून आपण आता बसुवंगा पलवानला जाणार आहोत। तर मित्रांनो, आत्ताच आपलं आगमन झालेलं आहे कोरोन आयलंडवरती आणि आल्या त्यांनी आपल्याकडून 200 फिलिपिनो एन्व्हायरमेंटल चार्जेस घेतलेले आहेत। तर आता इथून पुढं आपल्याला बसनी टॅक्सी शेअरिंग करून आपल्याला बस स्टँडवर जावं लागेल। थोडंसं आउटसाईडला आहे हे, चला बघूया। तर शेअरिंग या मागं पाठीमागं असं तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा वेगवेगळ्या गाड्या शेअरिंगच्या एअरपोर्टवरती लागलेल्या आहेत। तर आपल्याला आउटपोस्ट हॉस्टेलला जाण्यासाठी एअरपोर्टपासून 250 फिलिपिनोज त्यांनी घेत आहेत। ठीक आहे, जे काय असेल ते, आता चालत तर काय आपण जाऊ शकत नाही। 250 फिलिपिनोज त्यांना देऊन आपण हॉस्टेलवरती जाऊया। मित्रांनो, आत्ताच आपण आउटपोस्ट हॉस्टेलवरती पोचलेलो आहे। ही शेअरिंग व्हॅन आहे, 250 रुपये फिलिपिनोज यांनी घेतलेले आहेत एअरपोर्टपासून आपल्याला इथे सोडायला। चला बघूयात आपलं हॉस्टेल। Hi, welcome
Hi guys, Hello. welcome home. You made it. Hi, welcome home. How are you? फाईन. तर आपण हॉस्टेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चेक इन केलं आणि त्याच्यानंतर जरा फ्रेशनअप झाल्यानंतर भूक तर लागली. त्यामुळं हॉस्टेलवरचे रेट बघितले. हॉस्टेलवरचे रेट फार महाग आहेत. त्यामुळं आपण इकडं मॅगडीमध्ये आलेलो आहोत आणि मॅगडीमध्ये एक चिकन बर्गर आणि एक संडे आईस्क्रीम घेतलेला आहे. तर तिथे माझ्या मते 84-85 फिलिपिनोज झालेले आहेत. तर आपण एन्जॉय करत आपलं मील थोडक्यात बघूया. तर मित्रांनो, मॅकडॉल्समधून आपण बर्गर आणि आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याकडं हॉस्टेलला लॉक करण्यासाठी लॉक नाही आहे. माझ्याकडे एक आहे पण एकदम छोटं लॉक आहे, ते त्याच्यात बसत नाही आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता लॉक खरेदी करायला जायचं आहे. तर कुलूप घेऊयात. मोठं कुलूप घ्यायला पाहिजे आपल्याला जरा असं, जेणेकरून आपण आपली बॅग त्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवू शकू. आउटपोस्ट हॉस्टेल एकदम मस्त आहे. तुम्हाला त्याचं वॉक अराउंड मी नक्कीच देईन. आज जमलं तर आज देईन किंवा मग उद्या सकाळी तरी नक्कीच देईन मी. चलो. तर मित्रांनो, इथे तुम्ही मेन मार्केटला आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारी दुकानं बघायला मिळतील. किराणा मालाची दुकानं आहेत, भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत. फ्रूट्स वगैरे घ्यायचे असतील तर केळी आहेत, नारळ पाणी आहेत, बरेच आहे. म्हणजे मेन मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सगळं काही मिळणार आहे. कॉफी शॉप्स वगैरे पण भरपूर आहेत. आणि असे आपल्या ट्रायसिकल मिळतात तुम्हाला इथे ये जा करण्यासाठी. जर तुमच्याकडे बाईक नसेल आणि जर तुम्हाला जर रिक्षा करायची असेल तर इथे ट्रायसिकल्स असे असतात. तर मित्रांनो, हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, हार्डवेअरचं दुकान होतं. तिथून आपण हे लॉक खरेदी केलेले आहे 90 पैशाला. आपण बरोबर टायमात आलो. 5-10 मिनटं जरी वेळ झाला असता तर दुकान बंदच करायला लागले ते. तर बरोबर टायमात आलो आणि आपण लॉक घेतलेलं आहे. आपलं पहिलं लॉक थोडंसं लहान होतं, त्यामध्ये काय आपल्याला लागत नव्हतं, चालत नव्हतं तिथे. नवीन लॉक घेतल्यात आपण लॉक करूयात आणि बिंदास फिरायला जाऊया. हे मेन मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशी सगळी कपड्याची दुकानं वगैरे बरेच काही सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे आणि खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. या ट्रायसिकल्स तर एकदम मस्त आहेत. आपल्याकडे असले काय बघायला मिळत नाही. कडेला 2 व्हीलर असते आणि त्याच्या कडेला एक बॉडी त्यांनी तयार करून घेतलेली असते. मेन त्या ट्रायसिकलचं 2 व्हीलरच मेन बॉडी असते. सॉरी, म्हणजे 2 व्हीलर असते आणि त्याच्या कडेनं त्यांनी बॉडी तयार करून घेतलेली असते, ज्याच्यामध्ये आपण 1 किंवा 2 लोक बसू शकतो. आणि त्याला त्यांनी त्याच्या गाडीचं 2 व्हीलरचं रूपांतर रिक्षामध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्या सगळ्या ट्रायसिकल्स इथे फिलिपिन्समध्ये चालतात. तर मित्रांनो, संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. संध्याकाळी आपण मार्केटमधनं कुलूप घेतल्यानंतर जरा आपण हॉस्टेलवरती रेस्ट केला आणि जरा वरती बारमध्ये जाऊन एक बिअर मारली आणि आता जेवण करण्यासाठी बाहेर आलो आहे. तर आता बघूयात आपण काय काय मिळते आपल्याला. ते तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. एक चिकनवालं काहीतरी यांच्या इकडचं आहे. तर तिथलं आपण काहीतरी आता काहीतरी एक डिश घेऊयात खायला आणि कशी आहे काय ते बघूयात. तर हे मित्रांनो, असं यांचं मेनू कार्ड आहे सगळं. याच्यातलं तर तुम्हाला काय आवडते ते तुम्ही घेऊ शकता. आपण तर त्यांना काय घेतलेलं आहे 85 पैसेवाला. त्यांना काय विथ हॉट चोको घेतलेलं आहे, राईस ऑमलेट. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, आपल्याला राईस मिळालेला आहे, ऑमलेट मिळालेला आहे आणि हे एक चिकन आहे. चिकन म्हणजे काय, हे पोर्कच आहे, डुकराचं आहे वाटतं. आणि हे हॉट चॉकलेट आपल्याला मिळालं. हॉट चॉकलेट कॉफी आपल्या पण तयार करून खायची आहे. काय आपण ते भात त्यांचा ट्राय करायला गेलो पण लय साधा नुसता पांढरा भात होता. तो पण काय कुठला वेगळाच होता. काय त्याला चव नव्हतं, काय नाही. ते अंडा ऑमलेटचं नुसतं हाफ फ्राय करून दिलेलं आणि ते तर दुसरं लाल डुकराचं होतं, ते दिलं आपण सोडून. काय मजा आली नाही. आता परत एकदा दुपारी जे मॅकडॉल्सला खाल्लेलं ते जे एकदा बर्गर जाऊन खायला लागते आता आपल्याला.